बघा, एका वर्षापूर्वी आईचं वय तिच्या मुलाच्या चौपट होतं. 6 वर्षांनी तिचं वय तिच्या मुलाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त असेल तर त्यांच्या वयाची गुणोत्तरं वयवारी या घटकावर आधारित प्रश्न सोडवत असताना इथं लेकरांनो घ्या वयाची काळजी अशी इथं आई लिहा. प्रश्नामध्ये मुलगा दर्शवला, इथं मुलगा लिहा आणि इथं या बाजूला गुणोत्तर म्हणा किंवा समीकरण स्वरूप वय म्हणा, अशा पद्धतीची ही मांडणी. बघा, गणित काय म्हणते? एका वर्षापूर्वी आईचं वय तिच्या मुलाच्या चौपट. म्हणजे हे गुणोत्तर म्हणजे समीकरण स्वरूपच गुणोत्तर, लक्षात घ्या. समीकरण स्वरूप काय तर गुणोत्तर. एका वर्षापूर्वी, गोष्ट एका वर्षापूर्वीची, म्हणून एका वर्षापूर्वी ही सारणी कशी वाचायची? तर एका वर्षापूर्वी काय बाबा, तर त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर काय. एका वर्षापूर्वी आईचं वय मुलाच्या चौपट. उदाहरणार्थ, एका वर्षापूर्वी या मुलाचं वय x असेल तर xची चौपट 4x. वर्षापूर्वी मुलाचं वय जर x तर आईचं वय मुलाच्या चौपट म्हणजे xची चौपट 4x. ही वर्षापूर्वीची वयाची समीकरणं आम्हाला सापडतात. आजची हे कसं वाचायचं सारणीले? आजची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय बाबा, याचा शोध आम्हाला घ्यायचा. मग आजची त्यांच्या वयाची समीकरणं काढत असताना या समीकरणामध्ये वाढवायचे किती? ही गोष्ट एका वर्षापूर्वीची आहे. आजची वयाची समीकरणं काढायची झाल्यास 1 ॲड करा, इथं सुद्धा. म्हणजे ही झाली त्यांची आजच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर. गोष्ट 6 वर्षानंतरची. 6 वर्षानंतर तिचं वय मुलाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त असेल. असू द्या, मात्र या सारणीमध्ये त्यांची 6 वर्षानंतरची समीकरण स्वरूप वयाची गुणोत्तर काय, हा प्रश्न निर्माण करा मनाशी. इथं 6 वर्षानंतर वाचायचं कसं? तर 6 वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप वयाची गुणोत्तर काय, कशी काढायची? तर इथं 4x या 1मध्ये लेकरांनो 6 परत मिळवा. इथं x अधिक 1 सोबत अधिक 6 मिळवा. म्हणजे त्यांची 6 वर्षानंतरची समीकरण स्वरूप वयाची गुणोत्तर आम्हाला प्राप्त होतील. 4x अधिक ही बेरीज 7, इथं x अधिक ही बेरीज 7. लक्ष द्या, 6 वर्षानंतरची त्यांची ही समीकरण स्वरूप वय मांडायची कशी? बघा, इकडं या रकान्यामध्ये आई घ्या आणि इकडं घ्या हा मुलगा. 6 वर्षानंतरचं आईचं समीकरण स्वरूप वय आहे लेकरांनो 4x अधिक 7, समोर बराबर चिन्ह. 6 वर्षानंतरचं या मुलाचं वय आहे x अधिक 7. आता काय म्हणते बघा गणित. ह्या खुब्या, हे रहस्य, हे खाचखळगे आम्हाला. गणिताची ही गाडी नागमोडी वळणानं गेलेली असते बघा गणिताच्या जंगलातून. लक्षात घ्या, कुठं दरी येते, कुठं चढ लागतो, कुठं काय, कोणतं काय करून कुठं ना आम्हाला उत्तराप्रत अशी गाडी चालवावं लागते. एकंदरीत गणिताच्या जंगलातून चालायचं झाल्यास सूत्राची बंदूक हातात तर हवीच, परंतु डोक्यामध्येही हवी. लक्षात घ्या, गोळ्या आम्हाला लागल्या नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यावी लागते. लक्षात घ्या, 6 वर्षांनी तिचं वय तिच्या मुलाच्या दुपटीपेक्षा, हे तिच्या मुलाचं समीकरण स्वरूप वय. 6 वर्षांनी हे आईचं वय समीकरण स्वरूप. आता 6 वर्षानंतर तिचं वय म्हणजे हे वय मुलाच्या दुपटीपेक्षा, म्हणून इथं 2 गुणीला स्वरूपात. 5 वर्षांनी जास्त म्हणून इथं कंसाबाहेर अधिक 5. अशा पद्धतीची ही मांडणी लेकरांनो. 4x अधिक 7, इकडं 2 कंसातील पदाला गुणीला, 2 गुणीला x 2x आणि 2 गुणीला 7 14, त्याच्यासोबत अधिक 5 घ्या. 4x अधिक 7 बराबर 2x, ही बेरीज 19. लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या, 4x कडे येताना
2x वजा स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते. 2x हे या 19 सोबत अधिक आहे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी. मग हे वजा स्वरूपात आले. इकडं राहिले सर फक्त 19 लक्षात घ्या. आणि इकडं जाताना हे 7 वजा स्वरूपात मांडावे लागतात. 2x इकडे येताना वजा स्वरूपात, 7 तिकडे जाताना वजा स्वरूपात, नुकतं सांगितल्या त्या गुणधर्मानुसार. आता ही वजाबाकी 2x, इकडं वजाबाकी किती हो? तर 12. एक्सला एकटं करा. 12कडे जाताना 2 भागीला x म्हणजे हा 6 गेलेला भाग, x म्हणजे 6 आलं. प्रश्न त्यांच्या वयाची गुणोत्तर म्हणजे त्यांची आजची गुणोत्तर, त्यांची वयाची गुणोत्तर म्हणजेच आजची वयाची काय हो गुणोत्तर असा अर्थ. इथं घ्या आई आणि इथं घ्या मुलगा. आज आईचं समीकरण स्वरूप वय काय आहे? 4x अधिक 1. ह्या गोष्टी शिका सगळ्या. आज मुलाच्या वयाचं समीकरण काय आहे? x अधिक 1. या समीकरणामध्ये जे x आहे, एक्सच्या ठिकाणी ही 6 किंमत मांडा. 4 सोबत x गुणिला म्हणून 6 गुणिला अधिक 1, 4 सकट 24 अधिक 1 25 वर्ष हे लेकरांनो आजचं आईचं वय. एक्सची किंमत 6 आहे म्हणजे 6 अधिक 1 7 वर्ष हे आजचं या मुलाचं वय. आज त्यांच्या वयाची गुणोत्तर काय? अनुक्रमे आई आणि मुलगा 5:7. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. वयवारी गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.